बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आमदार रोहित पवार यांनी आरोप केलाय। पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटल्याचा आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे। दरम्यान रोहित पवारांकडून काही व्हिडिओ सुद्धा एक्सवर टाकण्यात आले। भोर तालुक्यातले हे व्हिडिओ असल्याचा दावा सुद्धा रोहित पवार यांनी यावेळी केलाय। तर भोरमधील अजितदादा मंत्रिमंडळाचा पदाधिकारी आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते यामध्ये असल्याचा दावा त्यांनी केलाय। यासाठीच पाहिजे होती का वाय सुरक्षा असा खोचक टोला सुद्धा रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना यावेळी लगावलाय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर केलेला आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटल्याचा हा व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केला। दरम्यान रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण सविस्तर पाहूया। बारामती मतदारसंघात चक्क पोलीस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस। या संदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय। तर यामध्ये भोर तालुक्यातील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते आहेत। मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्ते सुद्धा यामध्ये दिसतायत आणि यासाठीच वाय दर्जाची सुरक्षा हवी होती का असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये विचारलाय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, बारामतीमध्ये या मतदारांना पैसे वाटल्याचा हा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलाय, काय सगळं प्रकरण आहे, काय सांगाल? नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघातला हा सगळा प्रकार आहे आणि रोहित पवार जे आमदार आहेत त्यांनी हा सगळा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। रोहित पवार हे आता काहीच वेळात पिंपळी इथल्या मतदान केंद्रावर दाखल होत आहेत। आपण त्यांच्याकडूनच सगळा जो प्रकार आहे तो जाणून घेणार आहोत। आपल्याला या ठिकाणी बघितलं तर रोहित पवारांच्या कुटुंबीय यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर रोहित पवार यांनी काल एक्सवर म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक जो व्हिडिओ टाकला होता तो खरं तर भोरचा होता। भोरमधल्या विधानसभा मतदारसंघातला होता, जिथे काही कार्यकर्ते जे आहेत ते पैसे वाटण्याचा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये MH14ची एक गाडी थेट त्या ठिकाणी येते आणि त्या गाडीमध्ये देखील काही पैसे सापडल्याचा जो व्हिडिओ आहे तो देखील रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। नेमके हे कार्यकर्ते कोण आहेत, कारण की रोहित पवार यांनी थेट आरोप लावलेला आहे की यामध्ये नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मतदानाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील तर नेमकं कशा प्रकारे हे सगळी यंत्रणा काम करतेय त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आपण पाहतोय रोहित पवार यांनी हे पैसे वाटल्याचे आरोप केलेले आहेत आणि यावर आता अजित पवार गटाकडून काय स्पष्टीकरण येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे।